आज का धारावाहिक आज आपण सुरू करूया। याच्या आधीच्या लेसन मध्ये आपण काय केलं तर पुरावे पाहिले। सगळे लोक आपल्याला विचारत होते की कायचे काय उत्क्रांती वगैरे झालेली आहे, काय उत्क्रांती झालेली नाही, परंतु आपण त्यांना सांगितलं हे बघा जे तुम्ही बाह्यरूपीय पुरावे पाहिले त्याच्यावर तुम्ही सांगू शकता की सगळ्यांची पूर्वज कशी आहेत, एक आहे। ज्यानंतर तुम्ही शरीरशास्त्रीय पुरावे जर दिले त्यावर सुद्धा सांगू शकता की उत्क्रांती झालेली आहे। त्याच्यानंतर आपण अवशेषांगाची काही उदाहरणं सांगितले आणि अवशेषांगाच्या उदाहरणावरून पण आपल्याला काय सांगता आलं की उत्क्रांती झालेली आहे। त्याच्यानंतर पुराजीविषयी पुरावे जे जीव आहेत जे सजीव पृथ्वीच्या पोटामध्ये गाडले गेले होते भूकंपामुळे, सुनामीमुळे, पुरामुळे, या जीवांचा अभ्यास केल्यामुळे सुद्धा आपल्याला काय करता आलं त्या ठिकाणी सांगता आलं वेद काय सांगता आलं यांचे पूर्वज काय आहे, एक आहे, बरोबर आहे। त्यानंतर आपण पाहिले काल जोडणारे दुवे। जोडणारे दुवे काय सांगत होते की जरी मी एका गटात असलो तरी माझ्यामध्ये दोन वेगवेगळ्या गटाची काय आहे गुणलक्षण वैशिष्ट्य आहे। त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जोडणारे दुवे मध्ये आपल्याला पेरिपॅटस सांगितला होता, जो पेरिपॅटिस नाही हा पेरिपॅटस येतो। तो पेरिपॅटस जो आहे त्याच्यामध्ये कोणाकोणासारखे लक्षण होते तर तो काय सांगितलं तो सरीसृप ॲनिलिडा प्राणी संघासारखे त्याच्यामध्ये शरीरामध्ये काय काय आहे पातळ उपचर्म आहे, अजून काय काय सांगितलं त्याच्यामध्ये त्याच्या शरीराचं खंडीभवन झालेलं खंडीभवित शरीर आहे आणि पार्श्वपादासारखे त्याला अवयव आहेत ॲनिलिडा सारखे। आणि दुसरा जो होता संधिपात प्राणी संघ, संधिपात प्राण्यासारखे काय होतं त्याला सांगितलं या ठिकाणी संधिपात प्राण्यासारखे त्याच्यामध्ये खोली रक्ताभिसरण संस्था होती आणि आणखी काय सांगितलं त्याच्यामध्ये की श्वास नलिका त्याच्यामध्ये आहे, म्हणून तो जो आहे तो ॲनिलिडा आणि संधिपात प्राणी संघामध्ये जोडणारा दुवा आहे। त्याच्यानंतर जर आपण बघितलं त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं होतं की जो पुढचा प्राणी आहे गर्भी प्लॅटिपस हा जोडणारा दुवा आहे। कोणामधला जोडणारा दुवा आहे बरं तो गर्भी प्लॅटिपस हा आपला दुग्ध ग्रंथी आणि शरीरावरील केस याच्यामध्ये तो सस्तन प्राण्यासारखे लक्षण आहे आणि तो सरीसृप प्राण्यासारखे अंडी घालतो। म्हणजे सरीसृप प्राणी आणि सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी आणि जे आपल्या लेकरांना दूध पाजतात असे प्राणी यांचे काय आहे यांच्यामध्ये काहीतरी काय आहे तर संबंध आहे, हे एकमेकाची काय करतात नातं सांगतात। थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की सरीसृप प्राण्यापासूनच सस्तन प्राण्याची उत्पत्ती झालेली आहे, उत्क्रांती झालेली आहे। आपण सस्तन प्राणी आहोत आणि आपण सस्तन प्राणी आहोत ना, तर सस्तन प्राण्याची उत्पत्ती ही सरीसृप प्राणी सरपटणाऱ्या प्राण्यापासून झालेली आहे। म्हणूनच आपल्यापैकी काही लक्षणं तर काही प्राणी जे आहेत त्यांची उत्पत्ती काय झालेली आहे सरीसृप प्राण्यापासून सस्तन प्राण्याची उत्पत्ती झालेली आहे। आणि शेवटचं जर आहे तर लंफी जो आहे हा मासा आहे, परंतु तो काय करतो फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो। फुफ्फुसाद्वारे श्वसन कोण करतं जे प्राणी उभयचर प्राणी आहेत, जे पाण्यामध्ये पण राहतात आणि जमिनीवर सुद्धा राहतात, बरोबर आहे। तर थोडक्यात आपण यावरून सांगितलं भ्रूणविज्ञानविषयी पुराव्यामध्ये सुद्धा आपण काय सांगितलंय की तीन स्तरात जरी आपण बघितले एक मिनिट तिन्ही स्तर आपण वेगवेगळ्या ज्या अवस्था बघितल्या भ्रूणाच्या विकासाच्या त्याच्यामध्ये आपल्याला पहिली ती प्रारंभिक अवस्था याच्यामध्ये थोडासा सारखेपणा दिसून येतो। याचा अर्थ काय होतो या सगळ्या प्राण्यांची उत्पत्ती कशी झाली असणार आहे, यांचे पूर्वज कसे असले पाहिजे, एकच असले पाहिजे, ठीक आहे। तर आपला पुढचा हा भाग तुम्ही वाचूया थोडासा, तुम्हाला काय काय समजतं तुम्ही ते अंडरलाईन करून घ्या। मी 2 मिनिट तर आजचा पॉइंट आपण सुरू करू आणि आजचा पॉइंट आहे आपला डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत। याच्या आधी आपण जे पुरावे बघितले हे पुरावे जे आहेत हे पुराव्यांना थोडीशी भर घालणारा किंवा थोडक्यात काय म्हणता येईल की ह्या पुराव्यांना थोडी मदत करणारा हाच भाग आहे। दोन सिद्धांत आपल्याला दिलेले आहेत। सिद्धांत काय असते काम असतं, कोणीतरी आपलं काय करत असतं संशोधन करत असतं आणि ते संशोधन आपल्यापर्यंत पोहोचत असतं। त्या संशोधनामध्ये आपली काहीतरी त्याला जे काही अनुभव आले त्याला जे काही अभ्यास केला त्या अभ्यास काय करत असतो ते मांडत असतो। तर मग त्यासाठीच मग एक सिद्धांत आहे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत। मला चांगलं आठवतं आम्हाला पण 10वीला सिद्धांत होता, 11-12वीला सुद्धा बायोलॉजी मध्ये हा सिद्धांत आहे।
आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला याच प्रोसेसने जावं लागतं, हे शिकावं लागतं. म्हणजे तुम्ही जे शिकत आहात ते कशी तयारी तुम्ही करत आहात. तर बघून घ्या, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. तर डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आपल्याला काय सांगतो याच्याविषयी आपण बघूया. त्याच्यात काय काय शिकायला भेटतं लक्षात घ्या, पेन्सिल घ्या मध्ये आणि सोबत पेन्सिल ठेवत जा की आपल्याला त्या ठिकाणी सर काही मी सांगायला लागले की प्रश्न काय तयार झाला, प्रश्नाचे उत्तर काय असू शकतं. ठीक आहे, चला. परीक्षेमध्ये 3 मार्काचा प्रश्न असतो, नैसर्गिक निवडीचा सिद्धांताविषयी लिहा. तर अशा वेळी आपल्याला तिथं नैसर्गिक निवडीचा सिद्धांत जर म्हणले ते तर आपल्याला डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत त्या ठिकाणी लिहावा लागणार आहे. जनरली आपण काय करतो यामध्ये, तर जनरली आपण ज्या ठिकाणी डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत सांगतो, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत सांगायचा. आणि या लेसन मध्ये जरी 2 ते 3 शास्त्रज्ञाचे वेगवेगळे नावं जरी आले असले तरी डार्विनचाच हा नैसर्गिक निवडीचा काय आहे सिद्धांत आहे, हा लक्षात आपण ठेवायचा आहे. कोणाचा आहे तो? डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. याच्यातलं काय काय सांगणार तुम्ही जर परीक्षेमध्ये हे आलं तर आपल्याला याच्यामध्ये सांगायचं की त्याचा सिद्धांत काय आहे. त्याचा सिद्धांत हा 2 शब्दामध्ये काय तो सिद्धांत? जगणार कोण? जे सक्षम असणार. हे येड्या गाबाळ्याचं काम नाही, शिकायचं म्हणजे येड्या गाबाळ्याचं काम नाही. ते एक अभंग आहे, अनिकाची काम नव्हे आता गाबाळाची घरी. ठीक आहे, तसं या ठिकाणी जगणार कोण, वाचणार कोण? तेच वाचणार जे काय करतो सक्षम आहे. जे सक्षम असेल तेच जगतील. त्याच्यामुळे कोणी कोणी लोक कसे असतात, आता आपले मित्र आहेत शहाजी सर, ते म्हणतात की यशस्वी लोक काय करतात माहिती आहे का, अयशस्वी लोक हे लोकांच्या भीतीनं निर्णय बदलतात आणि यशस्वी लोक स्वतःच्या निर्णयाने जग बदलतात. हे निर्णयाची ताकद. निर्णय आपण लोकांच्या घेऊ नये, घेतला पाहिजे, पण अनुभव जर घेता असेल तर कधी कधी घ्यावा पण लागतो. एखादा निर्णय रोखोक निर्णय घ्यावा लागतो, आहे की नाही? हा, तर आपण निर्णय घेतला पाहिजे काही काही गोष्टी सोडण्याचा, आहे की नाही? जेणेकरून काय केलं मग डार्विनने काय केलं सांगताना मी तुम्हाला सांगितलं आधी, सक्षमते जगतील हा त्याचा सिद्धांत आपण सांगायचा. त्याचं एक पुस्तकाचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसिस. याचा जर अर्थ जर बघितला तर थोडक्यात याचा अर्थ काय होतो की उत्पत्ती कशाची, प्रजातीची उत्पत्ती कशी झाली, प्रजाती कशा तयार झाल्या याच्याविषयी त्याचं पुस्तक आहे. आणि मग त्याने सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं काय सांगितलं, तो सिद्धांत सांगितला. आता सिद्धांत थोडक्यामध्ये हा सांगायचा सक्षमतेचा तेल. आणि जर सविस्तर लिहायचं झालं तर इकडून सुरुवात करायचं. सजीव काय करतात, सर्व जीव प्रचंड 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 संख्येने उत्पादन करतात. सगळे जीव काय करतात, तर मोठ्या प्रमाणावर जीवाला जन्माला घालतात, त्यांच्या लेकराला जन्माला घालतात. बरं ती लेकरं जन्माला आली मग पुढे काय होतं, हे जीव सर्व एकमेकाशी स्पर्धा करतात. सध्या तेच चालू आहे, सध्या हेच कार्यक्रम चालू आहे. सगळे जीव एकमेकाशी काय करतायत, स्पर्धा करतात. एव्हरीवन इज कॉम्पिटिंग विथ अदर टू हिमसेल्फ. प्रत्येक जण स्वतःला दुसऱ्याशी कापतायत. आणि त्याच्यामुळे काय व्हायला लागलंय, ही स्पर्धा कशी असते, अक्षरशः जुनी असते. 3D पिक्चर बघितलं तुम्ही? 3D पिक्चर मध्ये तो पहिल्या दिवशी ज्यावेळी ते इंजिनिअरिंगचे सगळे मुलं जमा होतात त्या ठिकाणी, तो व्हायरस काय करतो, एक घोसला घेऊन येतो आणि त्याच्यामध्ये एक खबूतर बसलेला असतो, त्याच्या बाजूला अंडे असतात, बरोबर आहे? ज्यावेळी काय होतं, त्या अंड्यामधून पहिल्या अंड्यातून पिल्लू बाहेर आलं की ते पिल्लू काय करतं, दुसऱ्या अंड्याला ढकलून देतो. तसं आता कार्यक्रम चालू आहे सगळीकडे. एक प्रोसेस चालू झाली, ॲडमिशन प्रोसेस. आता 11वीचं ॲडमिशन सुद्धा कसं माहिती आहे का, आपल्या पर्सेंटेजनुसार ज्याला 10वीला चांगली टक्केवारी मार्क पडली त्याचंच ॲडमिशन अपेक्षित असणाऱ्या त्या शाळेमध्ये होणार. पुढं बी कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येणार नाही. तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचंय त्या ठिकाणी तुम्हाला काय करायला लागतं, त्याचं प्रेफरन्स द्यावा लागतो. समजा मला या ठिकाणी असलेल्या पाथरीकर कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं, मी काय करणार, ऑनलाईनमध्ये टाकणार की माझा 1 नंबर, मला पाथरीकरला ॲडमिशन द्या. माझं सुद्धा पवित्र पोर्टलमधून जे सिलेक्शन झालं ते सिलेक्शन करताना मी आधी काही 450 शाळा होत्या, त्या 450 शाळाला
प्रेफरन्स दिला होता. त्यापैकी मला 135 नंबरची शाळा आली आणि 10 शाळा आल्या. 10 शाळापैकी आता मी फक्त 3 शाळांमध्ये काय केलं, इंटरव्ह्यूला गेलो. 2 ठिकाणी गेलो, एका ठिकाणी जायचं कारण मला असं कळालं की तो भ्रष्टाचार नाही आहे. ज्या ठिकाणी भ्रष्टाचार नाही आहे अशा ठिकाणी घेते का पाहून काय करते. ठीक आहे, एकदा बघून यायचं. एक बार अपने आप को जिंदगी में आजमा के देखने क्या जाता है. बरोबर आहे. मग हे जीव काय करतात, एकमेकांशी स्पर्धा करतात जन्माला आल्यापासून. आता ते सिंहामध्ये त्यांच्यामध्ये एक काय म्हणतात त्याला, एक कस्टम आहे, प्रथा आहे. काय प्रथा आहे, त्याच्यामध्ये जे पिल्ले जन्माला आली त्या पिल्लांना काय करतात, आई काय करते, असं रस्त्याने घेऊन जात असते. चालता खड्डा आला की खड्ड्यामध्ये त्यांना उडी मारायला लागते. उडी मारल्यानंतर त्याच्यातून जे बाहेर आलं तर ते सिंहाचं किंवा वाघाचं, ज्याला बाहेर येता नाही आलं ते काय होतं, लगेच त्या ठिकाणी डेड होतं, ज्याला मरावं लागतं. बरोबर आहे. मग तसं या ठिकाणी काय करतात, जीव एकमेकाशी काय करतात, स्पर्धा करत असतात. आणि मग या स्पर्धा कशी असते, जीव घेणे असते. या स्पर्धेत जिंकण्यासाठी आवश्यक पदार्थ दाखवतो तोच कबूल राहतो. कोणीही या ठिकाणी काय होतं, जगू शकत नाही. जगतं कोण या ठिकाणी, जगतं कोण, जे स्वतःमध्ये बदल करतं, जे स्वतःमध्ये बदल दाखवतं. बरोबर आहे. पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवड याला कारणीभूत ठरते. काय सांगितलं त्यांनी, कारण जे निसर्गात सुयोग्य जीवन जगतात बाकीचे मरतात. बाकीचे का मरतात, कारण ते स्वतःमध्ये बदल करत नाही. They don't change their self with respect to the surrounding. आपण आपल्याला स्वतःच्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार काय केलं पाहिजे, चेंज केलं पाहिजे. वी मस्ट चेंज आवरसेल्फ. आपण आपल्या स्वतःला बदललं पाहिजे. जो बदलतो, जो स्वतःमध्ये बदल करतो तोच टिकतो, अन्यथा त्याला मरावं लागतं. बरोबर आहे. तर हा आपला सिद्धांत आहे. आणि या ठिकाणी जगलेले जीव काय करतात, पुनरुत्पादन करू शकतात. ते त्यांच्या नवीन जीवाला जन्माला देऊ शकतात. आणि यामुळं आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवीन तयार करतात. ओके. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत काय केलेला आहे, सगळ्या लोकांनी काय केलेलं आहे, तर बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य राहिला आहे. बऱ्याच काळापर्यंत हा काय केला, सगळ्या लोकांनी मान्य केलेला आहे. परंतु नंतर त्यात काही बाबीबद्दल आक्षेप घेतले गेले आहे. त्यातील आक्षेप आपल्याला कोणते, कधी कधी आक्षेपच विचारले जातात 3 मार्गासाठी की डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतावरही आक्षेप येऊन काढा. ठीक आहे सर, आम्ही घेऊ. मग बरोबर आहे. चालेल. कोणकोणते आक्षेप आहेत बरं ते? आक्षेप आहेत पहिलं वरचं कळालं का? वरच्या काय काय कळलं तुम्हाला, की सगळे जीव काय करतात, आपल्यासारखे खूप मोठे जीव तयार करतात. जे जीव जन्माला आले ते एकमेकाशी काय करतात, स्पर्धा करतात. बरं, स्पर्धा अशी असते की त्याच्यात एखादा जीव जाऊ शकतो. जीव कोणाचा जातो, जे बदल करत नाही, जे तगून राहत नाही, त्यांचं काय होतं, त्यांचं मर्डर होतं, ते मरून जातात. उरतं कोण, पाठीमागं कोण राहतं, जे स्वतःमध्ये बदल करतात. बरोबर आहे. आणि ज्यांच्यामध्ये बदल झाले ते टिकले का ते काय करतात, स्वतःसाठी नवीन जीव तयार करू शकतात. हेच आपल्या नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे. त्याच्यावर आक्षेप काय काय, की नैसर्गिक निवड ही एकमेव नाही. फक्त नैसर्गिक निवडीमुळं उत्क्रांती होत नाही. पुढचं काय सांगितलं आपल्याला, की उपयोगी आणि निरुपयोगी बदलाचं स्पष्टीकरण डायरेक्ट आपल्याला दिलेलं नाही. उपयोगी आणि निरुपयोगी बदल कोणी सांगितले नाही, डायरेक्ट सांगितलेले नाही. आणि शेवटचं सावकाश बदल आणि एकदम बदल याचा उल्लेख काय केलेला आहे, डायरेक्टला केलेला नाही. आपण हे 3 अक्षर सांगता आले पाहिजे. पहिलं, नैसर्गिक निवडीमुळेच उत्क्रांती होत नाही. दुसरं काय सांगितलं,
ही उपयोगी बदल आणि निरुपयोगी बदल त्यांनी सांगितले नाही. जे निरुपयोगी बदल झाले त्याच्यामुळे काय होतं, कधी कधी अवशेषांक तयार होतात. बरोबर आहे, ती काहीच कामाची नाही. असे काही काही अवयव आपल्या शरीरात आहेत ते आपले काहीच कामाचे नाही. कानाचे स्नायू, अक्कल, दाढ, पाठीची शेपूट, हे कडहाड बरोबर इथं असतं ते सगळ्यात पाठीमागं खाली बरोबर आहे. हा, तर हे अवयव जे आहे अवशेषांग याच्यामध्ये आपलं अंतर्भूत काहीच कामाचं नाही. विनाकारण ऑपरेशन करायला होतं कधी कधी. आपण काय करतो ते दुकानातलं खातं 5 रुपयाचं हे नाही, 5 रुपयाचं ते पॉपकॉर्न काय काय असं ठीक आहे चावम्याव. हो, तर आपल्याला 3 प्रश्न तयार करतात, 4-5 प्रश्न तयार करतात. पहिलं, डायनॅमिकचा नैसर्गिक निर्मितीचा सिद्धांत काय सांगतो? सक्षम तेच. त्याला सविस्तरपणे लिहायचं झालं इथून सांगायचं. प्रचंड संख्येत पुनरुत्पादन करतात. त्यांच्या पुस्तक कोणतं आहे, ज्या पुस्तकामध्ये त्यांनी हा सिद्धांत लिहिलेला आहे, ओरिजिन ऑफ स्पेसिस, त्यांचा सिद्धांत काय ते सांगतो. त्याच्यानंतर त्यांच्यावरती आक्षेप कोणते आहे हे आपल्याला सांगता आले सांगता आले पाहिजे सांगता. ठीक आहे, प्रश्न तयार करा मग याच्यावरती. ठीक, कालचे प्रश्न लिहून काढा.